नमस्कार. मी प्राध्यापक राधाकिशन मुठे. सर्व समाज बांधवांना जय आदिवासी. आज दिनांक 21 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजता उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक पेजवरती आज मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी ऑनलाईन या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आपल्या या फेसबुक लाईव्ह चळवळीच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी मला आज मिळते आहे. प्रथम आदिवासी समाजाचे जननायक धरती आबा बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, क्रांतीवीर राघोजी भांगरे, तंट्याभील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, राजे शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आज या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज जे खऱ्या अर्थानं मला जो विषय या ठिकाणी दिलेला आहे ही सद्यस्थितीतील आदिवासी तरुणांची भूमिका या विषयावरती मी पुढील काही काळ आपल्याशी संवाद साधणार आहे. परंतु प्रथम मला या गोष्टीचा आनंद आहे की गेले 7-8 महिने आपण बघत आहोत या फेसबुक पेजच्या माध्यमातून विशेषतः उलगुलान एक साहित्यिक चळवळ ही जी काही साहित्यिक चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आहे, हा विचारमंच या ठिकाणी सुरू झालेला आहे. यामध्ये अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी, कवी, लेखक यांनी आपली मतं, आपले विचार वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि आपण बघत आहोत की या सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे. आणि यामागची खऱ्या अर्थानं जी प्रेरणा आहे, किंबहुना ही उलगुलान एक साहित्यिक चळवळ हे फेसबुक लाईव्ह पेज या ठिकाणी जे आहे त्यांनी निर्माण केलं ते सन्माननीय डॉक्टर सकराम डाखोरे सर, की ज्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आज आदिवासी समाजातील, महाराष्ट्रभरातील अनेक अभ्यासकांना, विचारवंतांना ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याची या ठिकाणी संधी दिली. त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज माझ्या या अभिव्यक्तीसाठी विशेषतः हा 76वा या ठिकाणी प्रयोग आहे. माझ्या अगोदर 75 मान्यवरांनी या फेसबुक लाईव्हवरती या ठिकाणी येऊन उलगुलान एक साहित्यिक चळवळ या पेजवरती आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. खरं तर उलगुलान एक साहित्यिक चळवळ ही जी फेसबुक या ठिकाणी सुरू केलेला आहे, या फेसबुकचे संयोजक डाकोरे सरांचा या ठिकाणी जो हेतू आहे, जी भूमिका आहे, याच्या अगोदरही अनेक मान्यवरांनी आपल्याला समजून सांगितलेले असेल. परंतु माझं या ठिकाणी कर्तव्य समजतो की आजसुद्धा आपण बघत आहोत की समाजातील जे काही वंचित समूह आहेत, या समूहांचे जे काही प्रश्न या ठिकाणी आहेत, या प्रश्नांचा ठिकाणी आपण जरी विचार या ठिकाणी केला तर आजही स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये हा समूह आजही या 70-75 वर्षामध्ये आजही मागासलेला आहे. मग तो सामाजिक दृष्टिकोनातून असेल, तो आर्थिक दृष्टिकोनातून असेल, तो राजकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी असेल, तो शैक्षणिक दृष्टिकोन या ठिकाणी असेल. मग या समाजाचा जो हुंकार या ठिकाणी आहे, या समाजाची जी वेदना या ठिकाणी जी आहे, याला कुठेतरी आवाज या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम डाकोरे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून उलगुलान याचा अर्थच असा आहे की बंड करणं. म्हणून आपण बघत आहोत की आपले धरती आबा बिरसा मुंडा असतील, क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील, राणी दुर्गावती असेल, या सर्व महामानवांनी जे काही या ठिकाणी तत्कालीन कालखंडामध्ये जो काही उलगुलान या ठिकाणी केलेलं होतं, जो बंड या ठिकाणी केलेला होता, तत्कालीन कालखंडातील प्रस्थापित जी व्यवस्था या ठिकाणी होती, त्या प्रस्थापित व्यवस्थेवर केलेलं बंड होतं. आणि म्हणून आपण बघत आहोत की तत्कालीन कालखंडामध्ये असणारी जी इंग्रज राजवट या ठिकाणी होती, त्या राजवटीच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलं. शेठ, भटजी, सावकार त्यांच्यावर त्या ठिकाणी बंड केलं. परंतु आजच्याही कालखंडामध्ये आपण जर विचार या ठिकाणी केला, या क्रांतिकारकांचा जर वारसा, मग तो विचारांचा वारसा असेल, तो कृतीचा या ठिकाणी वारसा असेल, तो कार्याचा वारसा या ठिकाणी असेल, तो वारसा तुम्ही आम्ही पुढे जोपासणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य या ठिकाणी आहे. प्रश्न 70 वर्षामध्ये बदलले का? तर निश्चितच बदललेले नाही. शोषणकर्ते बदललेत का? तो शोषणकर्ते बदलले. म्हणजे इंग्रज गेले, शेठ, सावकार, भटजी या ठिकाणी गेले. परंतु आजच्या व्यवस्थेमध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर शोषणकर्त्याची पद्धत या ठिकाणी जमात बदललेली आहे, वर्ग बदललेला आहे, पण शोषणकर्ते आजही आहेत. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आजच्या कालखंडामध्ये हा जो काही वंचित समूह आहे, आदिवासी समूह या ठिकाणी असेल, भटकू मिळत्या ठिकाणी असतील, म्हणजे दलित बांधव या ठिकाणी असतील, यांचे प्रश्न आजही मिटलेले नाहीत. हे आजही शोषणाच्या ठिकाणी बळी ठरत आहेत. आजही त्यांचं विविध पातळीवरती शोषण या ठिकाणी होतं आहे.
आणि मग आपण या ठिकाणी जर बघितलं तर मला वाटतं आजच्याही कालखंडामध्ये उलगुलान करण्याची वेळ आलेली आहे, किंबहुना ती परिस्थिती आजही सुद्धा या ठिकाणी आहे. आणि म्हणून समाजातील प्रत्येक जो घटक आहे, प्रत्येक नागरिक या ठिकाणी जो आहे, या नागरिकानं खऱ्या अर्थानं आपल्या पुढचे प्रश्न कोणते आहेत ते प्रश्न या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत. विशेषतः मी या ठिकाणी आज विषय या ठिकाणी मांडणार आहे किंवा आपल्याशी या ठिकाणी जे काय माझं चिंतन या ठिकाणी मांडणार आहे, विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे, माझा विषय या ठिकाणी जो आहे की आजचा तरुण, विशेषतः आदिवासी समाजातील जो युवक या ठिकाणी आहे, हा युवक हा जागा झाला पाहिजे, तो सजग झाला पाहिजे. आणि तो जर सजग झाला तर खऱ्या अर्थानं समाज हा प्रगतीच्या वाट्यावरती येऊ शकतो, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं आजही म्हटलं की 70 वर्षामध्ये आम्हाला काय मिळालं, 75 वर्षामध्ये या ठिकाणी काय मिळालं, आम्ही जर हा या ठिकाणी 70 वर्षाचा कालखंड या ठिकाणी बघितला, स्वातंत्र्यानंतरचा कालखंड या ठिकाणी बघितला, तर आजही आमचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाही. मग ते अन्न असेल, निवारा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, हे प्रश्न सुटलेत का, तर निश्चितच नाही. रोजगार या ठिकाणी असेल किंवा राजकीय या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असतील, या प्रश्नांना भेदण्यासाठी आमच्याकडे जी जागरूकता असायला हवी, जी सजगता त्या ठिकाणी असायला हवी, ती आमच्या तरुणांमध्ये यायला हवी. आणि हे जर झालं तर मला वाटतं भविष्यामध्ये कुठेतरी हा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकेल, समाजाचं उत्थान या ठिकाणी होऊ शकेल. आणि मग म्हणून आपण बघत आहोत की आज खऱ्या अर्थानं समाजाच्या खांद्यावरती जी धुरा आहे, तुमच्या आमच्या खांद्यावरती जी धुरा आहे, प्रत्येक शिकल्या सवरलेल्या तरुणाची ही भूमिका असायला पाहिजे, त्याची ही जाणीव या ठिकाणी असली पाहिजे की मला समाजाला बाहेर काढायचं आहे, मला समाजाला प्रगतीपथावरती आणायचं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी चळवळ आहे, किंबहुना आपण बघत आहोत की हे जे व्यासपीठ या ठिकाणी आहे, हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध या ठिकाणी करून दिलेलं आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे अनेक मान्यवरांनी आपली या ठिकाणी विचार वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने मांडलेले आहेत. आणि म्हणून मला एक खात्री आहे की आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये या प्रकारचं प्रबोधन व्हायला हवं. हे प्रबोधन झालं तर निश्चितपणाने समाज हा जागृत होईल. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कारण सर्व दुःखाचं मूळ जे आहे ते म्हणजे अज्ञान आहे आणि शिक्षणापासून हा समाज आजही वंचित आहे. आणि म्हणून आम्ही जर या ठिकाणी ठरवलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला या समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा करायचं असेल तर शिक्षण. आणि आपण बघत आहोत की आजही समाजातील काही वर्ग, समाजातील काही घटक हा शिक्षणाने भरे या ठिकाणी पुढे आला असेल, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जगामध्ये फिरतही असेल, परंतु जवळजवळ 80% वर्ग, 80% समाज अजूनही अज्ञानाच्या खाईमध्ये पडलेला आहे. आणि मग अशा समाजाला खऱ्या अर्थानं आपल्या पुढे काढायचं असेल तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तरुणांची जबाबदारी काय आहे, युवकांची जबाबदारी काय आहे. मी म्हटलं की युवका म्हणजे ती ताकद आहे, खऱ्या अर्थाने देशाची ऊर्जा आहे, ही समाजाची ऊर्जा आहे. आणि ह्या ऊर्जेची ताकद जर आपण या ठिकाणी विधायक कामाला या ठिकाणी वापरली तर कोणताही समाज, कोणताही देश, कोणताही समाज घटक हा खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गावर आल्याशिवाय राहणार नाही. त्याला आदिवासी समाज त्याला अपवाद नाही, किंवा त्याला आदिवासी तरुण सुद्धा त्याला अपवाद या ठिकाणी नाही. आणि म्हणून माझी भूमिका या ठिकाणी हीच आहे की मला खऱ्या अर्थानं जाणवतं आहे की गेले 40 वर्षामध्ये, 45-50 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर माझा आदिवासी समाज कुठे आहे, माझा आदिवासी तरुण समाज या ठिकाणी काय करतो आहे, त्याला या प्रश्नाची जाणीव आहे का, की आपल्यापुढे जी आव्हानं आहेत, मग ती आर्थिक आव्हानं असतील, ती सामाजिक आव्हानं या ठिकाणी असतील, ते रोजगाराचं या ठिकाणी आव्हान असेल, ते समाजाचं या ठिकाणी आव्हान असतील, या संबंधी आम्ही जागृत आहोत का. ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये वावरतो, बघतो, तर खऱ्या अर्थानं अजूनही सुद्धा आमचा समाज ह्या गोष्टीपासून खूप दूर आहे. अजूनही त्याला आपल्या पुढच्या प्रश्नांची जाणीव आहे का, तर निश्चितपणे अडकून ते जाणवतं की अजूनही तो जागा झालेला नाही, आजही त्याला त्या प्रश्नांची त्याची उकल या ठिकाणी झालेली नाही. आणि ती जबाबदारी खरं अर्थानं युवकांची आहे. तो युवक हाच कुठं चाललेला आहे. कारण मी म्हटल्याप्रमाणे की युवक हा जर या ठिकाणी बलशाली झाला, तो जर सजग या ठिकाणी झाला तर निश्चितपणाने समाज बदलू शकतो. आणि म्हणून मी प्रथम या ठिकाणी मला म्हणायचं आहे की खऱ्या अर्थानं आपला जो लढा द्यायचा आहे, तो लढायला सोक्यांशी द्यायचा आहे, तसा परक्यांशी द्यायचा आहे, शासनकर्त्यांची द्यायचा आहे. आणि म्हणून हा लढा नुसता व्यक्तीचा नाही आहे, हा समाजांतर्गत लढा आहे. हा आपल्या शासन व्यवस्थेचा या ठिकाणी लढा द्यायचा आहे, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचा आपल्याला लढा द्यायचा आहे. कारण आजही आपण जर या ठिकाणी बघितली तर समाजामधली मनुवादी विचारसरणी अजून दूर झालेली नाही आहे. आणि म्हणून आपल्यापुढे आव्हान अनेक आहेत. ह्या आव्हानांचा सामना करायचा असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी प्रत्येक तरुण हा शिक्षित झाला पाहिजे, हा तरुण या ठिकाणी जो आहे त्याने शिक्षण या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी मला जे सांगायचं आहे की शिक्षण घेऊन चालणार नाही. आपण बघत आहोत आज शिक्षणाची अवस्था या ठिकाणी काय आहे, आजही आमच्याकडे प्राथमिक शिक्षणाची अवस्था काय आहे, उच्च शिक्षणाची अवस्था या ठिकाणी काय आहे. मी जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आजही आमचा तरुण हा शिक्षणापासून वंचित आहे. आणि म्हणून हा आदिवासी तरुण जो आहे, हा तरुण खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आला पाहिजे. आणि शिक्षणाच्या प्रवाहाच्या ठिकाणी आला तर निश्चितपणानं त्याला आत्मभान आल्याशिवाय राहणार नाही.
आणि आत्मभान जर आल्यानंतर खऱ्या अर्थानं तो प्रश्न विचारायला लागेल, व्यवस्थेला तो या ठिकाणी प्रश्न विचारायला लागेल आणि व्यवस्थेमध्ये काय चाललेलं आहे ह्याची त्याला जाणीव या ठिकाणी होईल. आणि म्हणून प्रत्येक आदिवासी तरुणांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला शिक्षण हे महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं आपण बघत आहोत आजही समाजामधील असे अनेक घटक आहेत की ते शिक्षणापासून वंचित आहेत. हे का घडतं आहे? मग ते प्राथमिक शिक्षण असेल, ते उच्च शिक्षण या ठिकाणी असेल, कौशल्य आधीच्या या ठिकाणी शिक्षण असेल, या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार जर या ठिकाणी केला तर हा समाज खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहामध्ये आणायचा असेल त्याला शिक्षण या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. मग मी आदिवासी भागाच्या ठिकाणी जेव्हा विचार या ठिकाणी करतो, आदिवासी परिसरा ठिकाणी विचार करतो, हा संबंध महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी बघितलं, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आपण जर विचार या ठिकाणी केला, मग गडचिरोली असेल, तुमच्या या ठिकाणी नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया या ठिकाणी असेल, यवतमाळ असेल, नंदुरबार असेल, पश्चिम सह्याद्रीच्या ठिकाणी बेट असेल, आज अवस्था काय हो? आज प्राथमिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी त्यांना नीट मिळत नाहीये. ही चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मग याला दोष या ठिकाणी कोणाचा आहे? निश्चित मला या ठिकाणी मान्य आहे की समाज या ठिकाणी आजही आर्थिक दुसऱ्या ठिकाणी मागासलेला आहे. परंतु शिक्षण हे शासनानं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं, म्हणजे प्राथमिक शिक्षण या ठिकाणी असेल, ते माध्यमिक शिक्षण या ठिकाणी असेल, ते उच्च शिक्षण या ठिकाणी असेल, या संबंधीचं शिक्षण आपल्या मुलांना पालकांनी दिलं पाहिजे आणि तरुणांनी सुद्धा ते तितक्या समर्पक भावनेने घेतलं पाहिजे. आज आम्ही बघत आहोत आमच्यामध्ये अनेक मुलं या ठिकाणी जे आहेत उच्च शिक्षित झालेले आहेत, पदवीधर झालेले आहेत, पदव्युत्तर या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. परंतु हे शिक्षण घेत असताना शैक्षणिक दर्जा आपला या ठिकाणी उंचावला पाहिजे आणि तो शिक्षण दर्जा आपण उंचवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुमच्या या तरुणांच्या या ठिकाणी आहे. आणि मन आपण या ठिकाणी बघितलं तर हा शिक्षणाचा दर्जा जो आहे ते पारंपरिक शिक्षण या ठिकाणी असेल, कौशल्याच्या या ठिकाणी शिक्षण या ठिकाणी असेल, हे शिक्षण घेऊन आपण समाजामध्ये बदल घडवू शकतो. मला वाटतं आज समाजातील तुमच्या आमच्या असारखे अनेक तरुण जे शिकले सवरले, किंबहुना या शिक्षणामुळं ते मला या ठिकाणी डोळसपणा या ठिकाणी आला आणि ते समाजामध्ये आज सन्मानाने जगता आहेत. परंतु इथपर्यंत जाऊन चालणार नाही. मला वाटतं आज आमच्यासारख्या अनेक शिकल्या सवरल्या तरुणांची ही भूमिका असायला पाहिजे की मी शिकल्यानंतर माझं कुटुंब, माझं गाव, माझा समाज हा सुद्धा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून तरुणांनी लक्षात ठेवायचं आहे की नुसतं शिक्षण घेऊन चालणार नाही, ते शिक्षणाचं मला उत्तम शिक्षण या ठिकाणी घ्यायचं आहे, ते दर्जात्मक या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि मी स्पर्धेमध्ये टिकलो पाहिजे, यासाठी की तरुणांनी लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. आज जर मी गाव पातळीच्या ठिकाणी बघितलं, आमची मुलं ग्रॅज्युएट होत आहेत, पदव्युत्तर या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, परंतु दर्जा काय? निश्चितपणानं या संबंधी या ठिकाणी विचार जर या ठिकाणी मुलांनी जर केला की मला शिक्षण घ्यायचं आहे पण ते काळाच्या बरोबर चालायचं आहे आणि काळाबरोबर या ठिकाणी मला टिकायचे, स्पर्धात्मक मला शिक्षण या ठिकाणी घ्यायचं आहे. मला वाटतं आज ही गरज आहे. आज आमच्याकडे जर गावखेड्यामध्ये जर बघितलं, विशेषतः आदिवासी भागामध्ये प्राथमिक शिक्षण दर्जा काय आहे? गावामध्ये शाळा आहे, शाळेमध्ये कशा प्रकारे शिक्षण दिलं जातं ही बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी बघण्याची प्रत्येक गावातील नागरिकाची आहे, त्या गावातील तरुणांची आहे, समाजातील सुशिक्षित घटकाची आहे आणि गावामध्ये नोकरी करणारा जो नोकरदार वर्ग आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी आहे. का माझ्या गावामध्ये या ठिकाणी शाळा शिक्षण या ठिकाणी मिळणार नाही? जर प्रत्येक तरुणांनी, आदिवासी तरुणांनी ठरवलं की माझ्या गावामध्ये असणारी प्राथमिक शाळा असेल ती मला डिजिटल या ठिकाणी करायचं आहे, माझ्या गावामध्ये मला वाचनालय या ठिकाणी उभा करायचं आहे, मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज माझ्या गावामध्ये आम्ही ज्या ठिकाणी जेव्हा प्राथमिक शिक्षण या ठिकाणी घेत होतो किंवा आज या ठिकाणी बघत आहोत, तर आज निश्चितपणाने कुठेतरी दर्जा ढासळतो आहे. याला जबाबदार कोण आहे? याला नागरिक म्हणून मी पण जबाबदार आहे. मी जर माझ्या शिक्षकांवरती, माझ्या विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी विश्वास टाकवला आणि त्यांना मी चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत केली तर निश्चितपणानं माझा आदिवासी विद्यार्थी जो आहे तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येऊ शकेल. आज आम्ही बघतो आहोत गावागावामध्ये अनेक प्रकारचे सण उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात, अनेक प्रकारचे सप्ते या ठिकाणी सप्ते या ठिकाणी लाखो रुपयाच्या ठिकाणी उधळपट्टी या ठिकाणी केली जाते. तो जर पैसा आम्ही शिक्षणावर या ठिकाणी खर्च केला, गरीब होतकरू मुलांना आम्ही शिक्षणासाठी मदत या ठिकाणी केली तर माझा आदिवासी विद्यार्थी निश्चितपणे या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ शकेल आणि ते कुटुंब सुधारू शकेल, पर्यायाने समाज सुधारू शकेल आणि निश्चितपणे समाजाच्या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये चांगली वाटचाल या ठिकाणी होऊ शकेल. हा विचार सुद्धा आदिवासी तरुणांनी करणं गरजेचं आहे. मी आज या ठिकाणी बघतो आहोत की आदिवासी विकास विभागाच्या अनेक आश्रमशाळा या ठिकाणी आहेत. मला वाटतं महाराष्ट्रभरामध्ये आदिवासी समाजाला खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनानं या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी सुरू केला. आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आश्रमशाळांची अवस्था काय आहे, त्याचा दर्जा या ठिकाणी काय, ही शोकांतिका ठिकाणी ठरेल. मी अत्यंत जबाबदारी ठिकाणी विधान असं करतो आहे की शासकीय आश्रमशाळेमध्ये मिळणारं शिक्षण काय अपवाद जर सोडल्या, शाळा अपवाद जर सोडल्या तर त्या ठिकाणी मिळणारं शिक्षण दर्जा काय आहे? ती कोंडवाडी आहेत का मुलांचे? मग माझ्या गावामध्ये शाळा आहे, त्या शाळेमध्ये शिक्षण चांगलं मिळतंय की नाही मिळत, ते काय मिळत नाही, ही जबाबदारी पाहणे कोणाची आहे? ही जबाबदारी पाहणे माझी आदिवासी नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे, त्या गावातील तरुण म्हणून माझी जबाबदारी या ठिकाणी आहे की मी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना चांगलं शिक्षण दर्जा मिळत आहे की नाही, त्या शिक्षण या ठिकाणी वेळेवर येतो आहे की नाही हे बघणं जबाबदारी माझी या ठिकाणी आहे.
ते होताना कुठे दिसत नाही. आजही मी जर बघितलं आदिवासी भागामध्ये बहुतांश शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा ठिकाणी खालावत चाललेला आहे. मग या संबंधी गावातील जी समिती असेल, स्कूल कमिटी या ठिकाणी असेल, विशेषतः विद्यार्थी या ठिकाणी, तरुण या ठिकाणी असेल, यांनी लक्ष देणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मला वाटतं या पद्धतीनं आपण जर या ठिकाणी लक्ष दिलं तर निश्चितपणे भविष्यामध्ये या शाळांचा दर्जा सुधारेल आणि त्यातून बाहेर पडणारा विद्यार्थीसुद्धा गुणवान या ठिकाणी बाहेर पडेल. आमच्या आदिवासी विद्यार्थी तरुणांमध्ये गुणवत्ता नाही अशातला भाग नाही आहे. गुणवत्ता हसू भरलेले, परंतु मनामध्ये न्यूनगंड आहे आणि हा न्यूनगंड या ठिकाणी काढून टाकल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपण शिक्षण चांगलं घेऊ शकणार नाही. आणि म्हणून आदिवासी तरुणांनी हा विचार या ठिकाणी केला पाहिजे. उत्तम आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षा या ठिकाणी वळालं पाहिजे. आज मला वाटतं या ठिकाणी UPSC असेल, MPSC या ठिकाणी असेल किंवा अन्य प्रकारच्या या ठिकाणी परीक्षा असतील, ह्या परीक्षेमध्ये आदिवासी मुलाचा टक्का किती आहे या गोष्टीचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर अत्यंत नगण्य स्वरूपामध्ये आपण बघत आहोत की मुलं आता कुठेतरी स्पर्धा परीक्षेकडे वळत आहे. परंतु निश्चितपणानं शासनानं आपल्या ज्या काही सोयीसुविधा दिलेल्या आहेत, सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण जर उत्तम शिक्षण या ठिकाणी घेतलं तर मला खात्री आहे की निश्चितपणानं भविष्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण प्रगती साधू शकतो. म्हणजे समाजाचं उत्थान करणं, प्रगती करणं म्हणजे काय, तर शिक्षण हा महत्त्वाचा कणा आहे. मी म्हटलं की शिक्षण हा फार महत्त्वाचा कणा आहे आणि शिक्षण आपण जर घेतलं तर आपल्याला निश्चित आत्मभान या ठिकाणी येईल आणि भविष्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे निश्चितपणानं नोकरी असेल, नोकरीच्या संधी या ठिकाणी आपण या ठिकाणी मिळू शकतो आणि भविष्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदावर या ठिकाणी मुलं गेली तर आपण राज्य शासनाच्या व्यवस्थेमध्ये जी काही पदावर आपण गेलेली मुलं असतील ते समाज विकासासाठी हातभार लावू शकतात. आज बघा समाजातील जी काही मुलं अधिकारी वर्ग पदावरती आहेत, जर समाजाची मुलं या ठिकाणी अधिकार पदावरती गेली तर समाजाची जी बांधिलकी आहे, समाजाची बांधिलकी डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवून ते निश्चितपणानं चांगल्या प्रकारे समाज या ठिकाणी सेवा करू शकतात. म्हणजे समाजसेवा करण्यासाठी मला रस्त्यावरती उतरवला अशातला भाग नाही. समाजसेवा तुमच्या कामातून तुम्ही या ठिकाणी करू शकता. ही भूमिका जर आदिवासी तरुणांनी या ठिकाणी स्वीकारली तर निश्चितपणानं समाजाच्या या ठिकाणी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या संबंधी या ठिकाणी आपण जो आहे तो विचार या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण प्रगती या ठिकाणी साधली गेली पाहिजे. आणि म्हणून आदिवासी युवकांची ही भूमिका महत्त्वाची असायला पाहिजे आजच्या कालखंडामध्ये की आपण आपलं शिक्षण, आपल्या मुलांना आपण शिक्षण या ठिकाणी कसं दिलं पाहिजे, आपण उत्तम शिक्षण या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेमध्ये कसे टिकू या प्रकारची भूमिका, या प्रकारचं जर त्यांनी या ठिकाणी भविष्यामध्ये ठरवलं तर निश्चितपणानं प्रगतीपथावर यायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून ही काळाची या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त मुलं जे आहेत गाव पातळीवरती आपण जर बघितलं आजही मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेलेले. मला मुद्दा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी करायचा आहे की आज शिक्षण घेणारी मुलं सुद्धा विशेषतः पदवी स्तरावरती किंवा पदव्युत्तर मुलं शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जे पारंपरिक शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, आज सोशल मीडियाच्या प्रचंड प्रमाणामध्ये आहारी गेलेले आहेत. आज काही मुलं अशी आहेत विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंब या ठिकाणी आहेत, विशेषतः आदिवासी समाजामध्ये सुद्धा ठिकाणी आपण जर बघितलं की आज सर्व आहे, सोयी सवलती या ठिकाणी आहेत, आईवडिलांची खर्च करण्याची ताकद सुद्धा ठिकाणी काही कुटुंबाची आहे. पण सोशल मीडियाच्या आहारी मेले गेल्यामुळं आपण भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणती आव्हान या ठिकाणी आहे, त्या आव्हानापासून तो या ठिकाणी त्याला विसर पडलेला आहे, तो दूर या ठिकाणी गेलेला आहे, याची जाणीव त्याला या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे सुद्धा समाज काही कोस दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यापुढे शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे, आपल्या प्रगतीचा मार्ग या ठिकाणी आहे. शिक्षणच आपल्याला वाचू शकतं, समाजाला या ठिकाणी वाचू शकतं, त्याचा साकल्याने विचार आजच्या तरुणांनी करावा असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि म्हणून मित्रांनो, दुसरा मुद्दा या ठिकाणी मला बघायचा आहे की शिक्षणाबरोबर या ठिकाणी आपण बघत आहोत की सामाजिक संघटन सुद्धा काळाची गरज आहे. आपण जर बघितलं की आज आपल्या समाजामध्ये या ठिकाणी संघटन नाही आहे, ऐक्य नाही आहे. आज महाराष्ट्राचं या ठिकाणी उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही आदिवासी जमाती या ठिकाणी आहेत, या वेगवेगळ्या जमाती या ठिकाणी आहेत, त्या जमातींचं आपण जर या ठिकाणी बघितलं संघटन दिसत नाही व्यापक पातळीवरती. ते राष्ट्रीय पातळीवरचं संघटन असेल, ते राज्य पातळीवरच्या ठिकाणी संघटन असेल, हे संघटन करणं ही काळाची सुद्धा आजच्या गरज आहे. का बरं गरज आहे? आपण जर या ठिकाणी बघितलं समाज संघटित नसल्यामुळे आज आपण जे काय आहोत की राजकीय व्यवस्थेमध्ये असेल, शासन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी असेल, आपले हक्क जे आहेत, आपले अधिकार जे आहेत, ते अधिकार आपण अबाधित राहू शकत नाही, ठेवू शकत नाही. किंबहुना आज आपण बघत आहोत की शासनाकडून मिळणाऱ्या आपल्या ज्या काही सोयीसुविधा आहेत, ज्या सुविधा या ठिकाणी आहेत, त्या आपण मिळवू शकत नाही. ते केवळ संघटन नाही आहे, कारण समाज म्हणून आपल्याकडे दबावतंत्र या ठिकाणी इथल्या राज्य व्यवस्थेवरती या ठिकाणी असायला पाहिजे, इथल्या शासकीय व्यवस्थे या ठिकाणी असायला पाहिजे, ते आपल्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून आपण जर बघितलं तर आजच्या आदिवासी तरुणांनी गाव पातळीपासून तर मी म्हणेल राज्य पातळीपर्यंत संघटन करणं काळाची गरज आहे. आपण बघा, आज एखाद्या गावाचं उदाहरण ठिकाणी आपण घेतलं तर समाज केवळ एकत्र नसल्यामुळे, समाजामध्ये अंतर्गत हेवादावी असल्या कारणानं आपण बघत आहोत की परस्पर सहकार्याची भावना नसल्यामुळे, एकोपा नसल्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत समाज आज विकासापासून दूर आहे. आणि म्हणून हे सामाजिक संघट आपण बघत आहोत की आदिवासी चळवळी, आज वेगळ्या प्रकारच्या आदिवासी मुलांच्या चळवळी आहेत, समाजाच्या संघटना या ठिकाणी आहेत, त्या संघटनांनी एकत्र येऊन काम करणं खरे गरजेचं आहे.
वेगवेगळ्या स्तरावरती या संघटना या ठिकाणी काम करत आहेत, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक संघटना वेगवेगळ्या प्रकारे काम करते आहे. कोणी संस्कृती संवर्धनाचं या ठिकाणी काम करत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ठिकाणी लढत आहे. परंतु या सर्व संघटनांनी आदिवासी जमाती जेवढ्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज मितीला आहेत, या सर्व जमातीतील वेगवेगळ्या अभ्यासकांनी, विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय या ठिकाणी प्रतिनिधींनी सुद्धा या ठिकाणी एकत्र येऊन जर सामाजिक या ठिकाणी मोठं संघटन या ठिकाणी बांधलं तर निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये एक वेगळी शक्ती उदयाला येऊ शकते आणि भविष्यामध्ये आपलं जे काही आपल्याला अधिकार मिळवायचे आहेत, आपले जे हक्क अधिकार जे संविधानानं आपल्या ठिकाणी दिलेले आहे ते जर अबाधित ठेवायचे असतील तर सामाजिक ऐक्य आणि सामाजिक संघटन या ठिकाणी भविष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून यामध्ये मोलाची भूमिका हा आदिवासी तरुण या ठिकाणी बजावू शकतो. आज बघा, गावागावामध्ये या ठिकाणी आपण बघत आहोत की आजचा तरुण जो आहे, आदिवासी तरुण या ठिकाणी जो आहे, याला या गोष्टीची जाणीव आता काही अंश या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. नाही असं नाही, तो संघटित या ठिकाणी होतो आहे, पण त्याचं प्रमाण किती आहे? फार कमी आहे. विशेषतः त्या ठिकाणी मी सांगेल की आज जो नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर पडलेला जो युवक आहे, जो तरुण आहे, त्याला गोष्टीचं भान आलेलं आहे. तो जागृत होतो आहे, तो गाव पातळीच्या ठिकाणी संघटन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. पण गाव खेड्याकडे असणारा जो तरुण आहे विशेषतः या ठिकाणी, मग तो शिक्षण घेतलेलाच किंवा अशिक्षित या ठिकाणी असेल, त्यांनी सुद्धा त्या समाजाला साथ देणं किंवा त्या वर्गाला, त्या तरुण मित्रांना साथ देणं गरजेचं आहे. ते होताना या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून सामाजिक संघटन असल्याशिवाय आपण आपले मूलभूत जे प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्न या ठिकाणी आपण सोडू शकत नाही. मला तर या ठिकाणी वाटतं की प्रत्येक गावामध्ये या तरुणांनी या ठिकाणी आपल्या गाव पातळीवरती जर या ठिकाणी सामाजिक संघटन या ठिकाणी बांधायचं काम केलं तर अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागू शकतील. परंतु आज दुर्दैवाने आपण जर बघितलं, केवळ समाजाचं संघटन नसल्यामुळे आज अनेक प्रकारच्या शासकीय योजना असतील, अनेक प्रकारचे शासकीय या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी असतील, ते समाजापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचं कारण एक आहे की समाज संघटित नाही, समाजामध्ये ऐक्य नाही. आणि त्याचा फायदा जो आहे, त्याचा फायदा इथली राजकीय व्यवस्था या ठिकाणी असेल, इथली शासकीय व्यवस्था या ठिकाणी असेल, नोकरदार असलेले अधिकारी वर्ग या ठिकाणी असतील, या आदिवासींची लूट आणि आर्थिक शोषण करण्यामध्ये या ठिकाणी मशगूल झालेले आहेत, हे आपल्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि म्हणून व्यापक पातळीवरती या ठिकाणी आपण सामाजिक संघटन या ठिकाणी बांधलं पाहिजे. कारण कोणतीही संघटना किंवा कोणता समाज एकसंघ झाल्याशिवाय प्रगतीच्या मार्गावर तो येऊ शकत नाही. आज आपण बघत आहोत की देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपण जर या ठिकाणी उदाहरण घेतलं, वेगवेगळे समाज जे आहेत, विविध जातीवर्ग या ठिकाणी आहे, ते संघटित होत आहेत, आपल्या हक्कांसाठी या ठिकाणी एकत्र येत आहेत. तसा आदिवासी समूह आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी, आपल्या मूलभूत हक्कांसाठी, न्यायासाठी एकत्र येताना कुठे दिसत नाहीये. आणि मग आपण बघत आहोत, मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देईल की आदिवासी समाजाचं आपण जर बघितलं, महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी आपण घेतलं, जवळजवळ बोगस आदिवासींचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं. 1.25 लाख बोगस आदिवासी या ठिकाणी आज आदिवासी समाजाच्या नोकऱ्या या ठिकाणी हिसकावून बसलेले. याचं कारण का? याचं कारण आहे की आदिवासी समाजातले जे काही राजकीय नेतृत्व या ठिकाणी असेल, जे सामाजिक नेतृत्व या ठिकाणी असेल, किंवा तरुण वर्ग या ठिकाणी असेल, किंवा शिकले सवरल्याचा वर्ग या ठिकाणी असेल, त्यांनी संघटित होऊन जर खऱ्या अर्थाने या घुसखोरांच्या विरोधामध्ये, हे बोगसांच्या विरोधात या ठिकाणी लढा उभा केला, व्यापक लढा या ठिकाणी उभा केला, तर मला वाटतं शासनाला त्याची या ठिकाणी दखल घ्यावी लागेल. पण तसं होताना दिसत नाही. का? आज 1.25 लाख लोक जर या ठिकाणी आदिवासी समाजाच्या मूलभूत अधिकारावरती गदा आणत असतील आणि त्यांना खरा जो आदिवासी या ठिकाणी वर्ग आहे, जो शिकले सवरला तरुण वर्ग जो आहे, तो आपल्या हक्कांपासून वंचित राहत असेल, त्याला जबाबदार कोण आहे? तर याला जबाबदार आम्हीच आहोत. कारण आम्ही संघटित नाही आहोत, आमचं सामाजिक संघटन या ठिकाणी बांधलेलं नाही आहे. आणि म्हणून सामाजिक संघटन जर या ठिकाणी आपण जर बांधलं गेलं नाही तर भविष्यामध्ये आपल्या अशा अनेक प्रश्नांना या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला जर सामाजिकची लढाई या ठिकाणी लढायची असेल तर तरुणांचा वाटा, तरुणांचा हिरारीनं सहभाग ह्या सामाजिक संघटनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी काही मांडणी या ठिकाणी इथे आहे, मला जे सांगायचं या ठिकाणी आहे, आज गाव पातळीवरती आपण बघत आहोत की अशा अनेक प्रश्न आहेत. मी म्हटलं की यासाठी सामाजिक योपका निर्माण करणं. आज आम्ही काय बघतो आहोत, आज गावामध्ये एखादी योजना जर या ठिकाणी आली, म्हणजे विशेषतः ग्रामपंचायतीची जर एखादी योजना या ठिकाणी राबवायची म्हटली तर गावामध्ये एकमत होत नाही, समाजामध्ये एकमत होत नाही. अनेक लोक एकमेकांमध्ये भांडण या ठिकाणी करतात. याच्यामुळे जे आहेत की प्रभावीपणाने ठिकाणी काम करता येत नाही आणि त्याच्यामुळे समाज आजही दूर आहे. मग शासनाने किंवा कायद्यानं की संविधानाने तुम्हाला आपल्याला किती राईट्स दिले, आपल्याला किती अधिकार दिले, त्या अधिकारांची जर अंमलबजावणी आपल्याला नीट करता येत नसेल, आपल्याला आपल्या अधिकाराच या ठिकाणी कळत नसेल, तर ते देऊन उपयोग काय? आणि म्हणून आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आमच्या सर्वांची आहे की आता आपण सर्वांनी एक संघ झालं पाहिजे आणि आपण आपलं सामाजिक एकोपा, सामाजिक संघटन आपण या ठिकाणी जर केलं तर गाव विकासाच्या पातळीवर यायला वेळ लागणार नाही. मी या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी देईल की आज आपण खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी ज्या आहेत, या संघटना ह्या केवळ अस्मितेचं राजकारण करून चालणार नाही. मला जे म्हणायचं आहे की आज आपण वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या ठिकाणी करतो, ते केल्याच पाहिजेत. ती आपली अस्मिता आहे, ते आपले आदर्श आहे.
परंतु ज्या कालखंडामध्ये त्या क्रांतिकारकांनी, त्या जननायकांनी जो लढा दिला, ज्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जो लढा या ठिकाणी दिला, त्यांनी ज्या प्रकारचं संघटन या ठिकाणी केलं, ते संघटन आज सुद्धा करणं काळाची गरज आहे. आणि तो आदर्श आपण स्वीकारला पाहिजे. तो आदर्श आपण जर स्वीकारला तर खऱ्या अर्थानं त्या जयंत्या साजऱ्या करण्याला अर्थ आहे. तो विचार आपण या ठिकाणी, तर त्यांच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा आपण पुढे या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. तो वारसा घेऊन पुढे या ठिकाणी जाणं खऱ्या अर्थानं समूह म्हणून आपली सर्वांची जबाबदारी या ठिकाणी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जर या ठिकाणी गोष्टी लक्षात नाही घेतल्या तर भविष्यामध्ये फार मोठ्या अडचणी, फार मोठी आव्हानं आपल्यासमोर या ठिकाणी असणार आहेत. आणि म्हणून व्यापक अर्थानं मी तर असं म्हणेल की गावातील किंवा आदिवासी समूहातील जे जे काही शिकले सवरले तरुण आहेत, जे आज नोकरी व्यवसाय या ठिकाणी करता आहेत, त्यांनी आपली बांधिलकी म्हणून, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आज सामाजिक संघटना बांधण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. काही वेळ आपण या ठिकाणी दिला पाहिजे. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी मागे सांगितल्याप्रमाणे तो आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी असेल, तो घुसखोरीच्या ठिकाणी मुद्दा असेल, ह्या प्रश्नांसाठी आपण एकत्र आलं पाहिजे. व्यापक अर्थाने लढा उभा ठिकाणी दिला पाहिजे. आज आरक्षणाच्या ठिकाणी मुद्दा आहे. काही सामाजिक गट या ठिकाणी जे आहेत की आदिवासींचं आरक्षण या ठिकाणी आम्हाला मिळावं या ठिकाणी म्हणताय. उद्या भविष्यामध्ये सांगता येत नाही, तर सामाजिक दबावापोटी, राजकीय हेतूपोटी एखाद्या पक्षाने किंवा एखाद्या सरकारने जर निर्णय घेतला तर मला वाटतं भविष्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. कारण का की आदिवासींचा एक समाजाचं एक सामाजिक संघटन जर या ठिकाणी असेल, राजकीय संघटन मजबूत या ठिकाणी असेल, तर निश्चितपणानं सरकारवरती दबाव राहू शकतो. की कोणत्याही सरकार या ठिकाणी असेल, सरकार म्हणून या ठिकाणी आपल्याला बघायचं नाही, व्यक्ती पक्ष म्हणून या ठिकाणी बघायचं नाही की ते फक्त मतांचं राजकारण करतात. आणि जर समाज जर एकसंघ असेल तर त्यांना सुद्धा आपली दखल या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून भविष्यामध्ये हे लढे आपल्याला लढावे लागणार आहेत. ह्या लढ्यासाठी आपल्याला एक या ठिकाणी करावं लागणार आहे. कारण आपण जर भविष्यामध्ये एकत्र आलो नाही तर आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी असेल, या ठिकाणी घुसखोरीच्या ठिकाणी मुद्दा असेल, यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून आज मला सांगायचं की विधिमंडळामध्ये आपल्या ठिकाणी 25 सन्मान्य लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यांच्यावरच जबाबदारी या ठिकाणी आहे. आपला समाज जर प्रत्येक मतदारसंघातला जागृत या ठिकाणी असेल आणि समाजाचा दबाव या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधीवर या ठिकाणी असेल, त्यांना सुद्धा दखल या ठिकाणी घ्यावी लागेल. पण भविष्यामध्ये आपण या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण आपण आज बघत आहोत की 70-75 वर्षामध्ये आपल्याला या ठिकाणी आरक्षण मिळालं, राखीव मतदारसंघ या ठिकाणी मिळाले, परंतु आजही समाजाचे मूलभूत प्रश्न या ठिकाणी सुटले नाही. कारण त्याचं कारण या ठिकाणी असं आहे की आपले जे काही लोकप्रतिनिधी जे आहेत ते कोणतरी पक्षाच्या विचारधारेला बांधील झाले, कोणतरी पक्षाला ठिकाणी बांधील झाले आणि व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत गोष्टी या ठिकाणी घेतल्यामुळे समाजहित बाजूला या ठिकाणी पडलं. आणि म्हणून समाजहिताला प्राधान्य देण्यासाठी सामाजिक संघटन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि सामाजिक संघटन या ठिकाणी केला तर निश्चितपणानं लोकप्रतिनिधी सुद्धा आपली दखल या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. बघा, आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की आज स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर राज्याचे विधिमंडळ या ठिकाणी असेल, लोकसभा या ठिकाणी असेल, आज आपले लोकप्रतिनिधी काय करतायत याला प्रश्न आपण विचारले पाहिजे. जोपर्यंत आदिवासी समाज प्रश्न या ठिकाणी विचारत नाही, तो प्रश्न विचारायला जेव्हा व्यवस्थेला या ठिकाणी सुरुवात करेल, लोकप्रतिनिधी या ठिकाणी प्रश्न विचारायला या ठिकाणी सुरुवात करेल, तेव्हा खऱ्या अर्थानं आदिवासी समाज खऱ्या अर्थानं विकासाच्या मार्गावरती पाऊल टाकायला सुरुवात करेल. हे या ठिकाणी घडलं पाहिजे. आणि यासाठी मला वाटतं प्रत्येक आदिवासी तरुणांची भूमिका ही असायला पाहिजे की माझ्यासमोर ही जी आव्हानं या ठिकाणी आहेत की सामाजिक संघटन या ठिकाणी करणं. मला वाटतं आज या वेगवेगळ्या माध्यमातून आपण ज्या संस्कृती संवर्धनाच्या या ठिकाणी मेळावा असतील किंवा आपले बिरसा मुंडा या ठिकाणी असतील, महामानव या ठिकाणी असतील, कर्तव्य राघोजी भांगरे या ठिकाणी असतील, तंट्या भील या ठिकाणी असतील, ह्या महामानवांची संघटन या ठिकाणी केलं. संघटनाच्या बळावरती या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थेशी लढू शकले. आणि म्हणून आजही सुद्धा आपल्यासमोर जे प्रश्न आहेत आपण संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडू शकतो. म्हणून संपूर्ण समाज, संबंध महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो आहे, आदिवासी जमाती या ठिकाणी ज्या आहेत, ह्या व्यापक प्रश्नावरती एक समान धाग्यावरती, समान प्रश्नावरती एकत्र आल्या पाहिजेत. आणि समान प्रश्नावरती जेव्हा एकत्र येतील तेव्हा एक मोठी शक्ती महाराष्ट्रामध्ये उद्या असेल, किंवा देश पातळीवर ठिकाणी उद्या असेल. आणि मग संविधानाने दिले आपले जे अधिकार आहेत ते अधिकार आपण अबाधित राखू शकू. म्हणून भविष्यामध्ये आपण भ्रमात राहून चालणार नाही. आज आपण बघत आहोत की या ठिकाणी अधिक विशेषतः या ठिकाणी ज्या काही संघटना ज्या आहेत की हिंदुत्वादी संघटना या ठिकाणी ज्या आहेत, आदिवासींच्या संबंधी या ठिकाणी जे आहेत की ते हिंदू आहेत अशा प्रकारचा अपप्रचार करण्याच्या ठिकाणी काम करत आहेत. कारण त्याला आपण पण जबाबदार आहोत. विशेषतः या ठिकाणी आपण बघत आहोत की आपण सुद्धा अभिजानवादी वर्गाच्या जवळ या ठिकाणी गेलेलो आहोत. त्यांचे सण उत्सव परंपरा आपण या ठिकाणी सांभाळत आहोत, त्या साजऱ्या ठिकाणी करत आहोत. त्याला जबाबदार कोण आहे तर आपणच आहे. आपण आपली जी अस्मिता आहे, आपण जे निसर्ग पूजक या ठिकाणी आहोत, आपण निसर्गाची लेकरं आहोत, आपण मूळ निवासी आहोत. आणि मग आपले ज्या काही परंपरा आहेत, आपले सण उत्सव असतील, आपल्या रीतीभाती असतील, याचा सांभाळ करणं, त्या पुढच्या पिढीकडे देणं हे सुद्धा तरुण म्हणून आपली जबाबदारी या ठिकाणी आहे. आणि म्हणून संस्कृती संवर्धनाचं काम करत असताना आपली संस्कृती म्हणजे आपण बघत आहोत की जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर आपण बघत आहोत की अनेक जग बदललं, आपण सुद्धा ठिकाणी आधुनिक त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे.
परंतु ही आधुनिकतेबरोबरच आपली जी काही परंपरा आहे, जी मूळ परंपरा आहे, ती परंपरेचं जतन या ठिकाणी आपण करणं आपलं काम आहे. आणि मग असं जतन या ठिकाणी जे केलं, मला वाटतं तर आपली संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आदिवासी धर्म टिकेल. आणि म्हणून पुढे भविष्यामध्ये आपलं जे हिंदूकरण या ठिकाणी चाललेलं आहे, आदिवासी हा हिंदू आहे, अशा प्रकारचं जे षडयंत्र भविष्यामध्ये चाललेलं आहे, त्यापासून आपण दूर जाऊ शकू आणि त्यापासून आपण वाचू शकू. आणि मग आपल्या ठिकाणी टिकलं तर आपलं आरक्षण टिकणार आहे. आणि म्हणून मला वाटतं प्रत्येक आदिवासी तरुणांची या ठिकाणी भूमिका असायला पाहिजे की माझी संस्कृती मी जोपासली पाहिजे, माझी संस्कृतीचं मी जतन या ठिकाणी केलं पाहिजे, माझ्या बोलीभाषेचं मी जतन या ठिकाणी केलं पाहिजे. विशेषतः मी या ठिकाणी कोळी महादेव समाजासाठी एक उदाहरण या ठिकाणी देईल. असे बाकीच्या अन्य जमाती, आदिवासी जमाती आहेत, त्यांनी भाषा टिकवलेली आहे, त्याची अस्मिता टिकवली आहे, त्यांनी परंपरा टिकवलेली आहेत. पण कोळी महादेव समाज या ठिकाणी आपण जर बघितलं, तो अधिक अभिजनवादी वर्गाच्या जवळ गेलेला बघायला मिळतो आहे. आणि मग ही तुमची आमची जबाबदारी आहे की आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आपण टिकवल्या पाहिजेत. आपले सण असतील, उत्सव असतील, रीतीभाती असतील, त्या संस्काराचं जतन आता नवपिढीकडे आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याचं संवर्धन या ठिकाणी केलं पाहिजे, त्याचं प्रबोधन या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर टिकलं तर तुम्ही आम्ही टिकणार आहे. कारण समाज जर टिकला तर व्यक्ती टिकणार आहे, व्यक्ती जर या ठिकाणी जर चालला तर समाज या ठिकाणी मोठा होणार आहे. आणि म्हणून या भविष्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या ठिकाणी करावा लागतील. ही बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे. म्हणून अस्मिता जोपत असताना आत्मभान या ठिकाणी आपण जोपासलं पाहिजे. अस्मितेचं राजकारण न करता आपण केवळ विचारांचा वारसा घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि अस्मिता जोपत असताना आपण खऱ्या अर्थाने या क्रांतिकारांचा विचार जो आहे, कार्य जे आहे ते पुढे घेत असताना आता समकालीन कालखंडामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आपण भिडलं पाहिजे. त्यासाठी सामाजिक संघटन हे फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं ठिकाणी मला वाटतं. दुसरा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे की समाजामधील व्यसनहीनता. आता ही व्यसनहीनता या ठिकाणी जी आहे ती सर्व समाजामध्ये आहे, असं आदिवासी समाजातला असातला भाग नाही मला म्हणायचं. परंतु विशेषतः आदिवासी समाजामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं, आजचा तरुण जो आहे हा व्यसनहीनतेच्या फार मोठ्या आहारी गेलेला बघायला मिळतो आहे. आज गावागावामध्ये या ठिकाणी मी जर बघितलं, अनेक गोष्टी या ठिकाणी आपण जवळून बघतो आहोत की आजचा तरुण जो आहे तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मित्रांनो, मला एक आव्हान करायचं आहे, जर आपल्याला आपलं कुटुंब, आपला समाज आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपण व्यसनापासून दूर गेलं पाहिजे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे तर ती तरुणांची या ठिकाणी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला पाहिजे की आजच्या आदिवासी तरुणांनी व्यसनापासून दूर गेलं पाहिजे. दूर जाऊन या ठिकाणी ही नवी पिढी आपल्याला जर वाचवायची असेल तर निश्चितपणानं प्रत्येक गावामध्ये मला वाटतं प्रत्येक नागरिकानं आज जो समाज या ठिकाणी जो आहे, जे व्यक्ती या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेले त्यांचं प्रबोधन या ठिकाणी केलं पाहिजे. गावागावामध्ये या ठिकाणी दारूबंदीसारख्या या ठिकाणी आपण चळवळ राबवली पाहिजे. ही चळवळ जर राबवली तर मला वाटतं आदिवासी समाजाची जी आजही मूळ समस्या या ठिकाणी जी आहे की अनेक तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्यामुळं अकाली निधन या ठिकाणी होत आहे, ते कुटुंब वाऱ्यावरती या ठिकाणी पडतं आहे. ही परिस्थिती आपल्याला जवळ डोळ्याने बघायला मिळते आहे. आणि याचं कारण हे अज्ञान आहे, त्याचं कारण आर्थिक दारिद्र्य या ठिकाणी आहे. परंतु व्यसन करणं हा त्याचा उपाय नाही आहे. व्यसनधीनतेतून आपण जर बाहेर पडलं तर निश्चितपणानं तो तरुण वाचेल. आणि या समाजाला वाचवण्याची गरज ही तरुणाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून समाजामध्ये जनजागृती या ठिकाणी करणं ही खऱ्या अर्थानं आजच्या तरुणांची या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी आहे. हे दुष्टचक्र या ठिकाणी जे आहे, दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपण आज या तरुणांनी या व्यसनधीनतेतून बाहेर पडलं पाहिजे. आज बघा, गावामध्ये या ठिकाणी यात्रा असेल, एखादा लग्न समारंभ या ठिकाणी असेल, आमचा आदिवासी तरुण काय करतो? आदिवासी तरुण या ठिकाणी करतो आहे, या ठिकाणी दारू असेल किंवा अन्य गोष्टी या ठिकाणी व्यसन या ठिकाणी असेल, त्याचं सेवन या ठिकाणी करून या ठिकाणी तो आज एका चंगळवादाप्रमाणे या ठिकाणी वागतो आहे. भयानक आहे, म्हणजे अंगावर शार येणाऱ्या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि मग आपण बघत आहोत की कुटुंब या ठिकाणी जे आहे ते कुटुंब या ठिकाणी आज अधोगतीला या ठिकाणी चाललेले आहेत. आणि म्हणून या व्यसनधीनतेतून सुद्धा आजच्या तरुणांनी बाहेर पडलं पाहिजे. एक गोष्ट या ठिकाणी आपण केली पाहिजे की आपण या आपल्या गावामध्ये निर्धार करा की माझ्या गावामध्ये मी कोणत्या प्रकारच्या तरुणांना या ठिकाणी शपथ घ्या की आम्ही व्यसनाच्या कोणत्या आहारी जाणार नाही, आम्ही व्यसन या ठिकाणी करणार नाही, समाजाला यातून मुक्त या ठिकाणी करणार आहोत. ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी घडल्या तर मला वाटतं निश्चितपणानं भविष्यामध्ये आपला समाज, हा तरुण वर्ग जो आहे या गोष्टीपासून वाचू शकेल आणि निश्चितपणानं भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं जीवन जगू या ठिकाणी शकेल. आणि म्हणून ही एक लोक चळवळ जी आहे व्यसनधीनतेसंबंधी सुद्धा आदिवासी समाजामध्ये झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, प्रश्न नाही असे नाही, पण त्या प्रश्नांना भेटण्याची ताकद सुद्धा या ठिकाणी आपल्या तरुणांमध्ये आहे. आणि मला खात्री आहे की जर गावातील प्रत्येक नागरिकानं सजगतेने या गोष्टीकडे जर बघितलं तर आपण या गोष्टीतून बाहेर पडू शकतो. आणि भविष्यामध्ये होणारी जी कुटुंबाची हानी आहे, ती कुटुंबाची हानी, तरुणांची हानी जी आहे ती वाचू शकतो आणि आपण भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. मला दुसऱ्या या ठिकाणी मुद्दा सांगायचा आहे की आज आपल्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये जसे देवालय आहेत, मंदिरं या ठिकाणी आहेत, तसं गावामध्ये ग्रंथालयसुद्धा आपण उभी केली पाहिजे. वाचनाची चळवळ आपण या ठिकाणी उभी केली पाहिजे. आणि मग मला खात्री आहे की आपल्या गावामध्ये जसं आपण या ठिकाणी बघत आहोत की आज लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी आपण एखादं मंदिर बांधतो,
परंतु मंदिरं जशी महत्त्वाची आहेत, पण त्याबरोबरच गावामध्ये वाचनालय सुद्धा ठिकाणी उभी राहिली पाहिजे. कारण वाचनाला जर उभ्या ठिकाणी उभी राहिली तर मला वाटतं गावातील प्रत्येक तरुण, लहान मुलं असतील, नवी पिढी या ठिकाणी असेल, किंबहुना या ठिकाणी 1 तास जरी या ठिकाणी वर्तमानपत्र तुम्ही जाऊन वाचली, काही पुस्तकं या ठिकाणी वाचली, तर त्यातून त्यांना या ठिकाणी प्रेरणा या ठिकाणी मिळेल. आणि मग आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही वाचन संस्कृतीसुद्धा पोचवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण या ठिकाणी जर केलं तर निश्चितपणानं समाज हा एक वेगळ्या पातळीवरती आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, ही मला या ठिकाणी खात्री आहे. आणि म्हणून आपण सर्व या बाबतीमध्ये यात आदिवासी तरुणांची जी भूमिका या ठिकाणी आहे, ही भूमिका ही मोलाची त्या ठिकाणी ठरणार आहे. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की आजही 70 वर्षामध्ये आम्ही बघत आहोत की आमची खेडी, गावखेडी, आदिवासी खेडी गाव बघितली तर आजही मूलभूत प्रश्न, मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. मग चांगले रस्ते नाही आहेत, दिवाबत्तीची सोय नाही आहे, पिण्याची पाण्याची सोय नाही या ठिकाणी नाही आहे, रोजगाराच्या या ठिकाणी सुविधा नाही आहेत. हे का घडलं? आज आपण जर या ठिकाणी बघितलं की पेसा कायदा या ठिकाणी लागू झालेला आहे. आज आदिवासी ग्रामपंचायतांना एक पूर्ण अधिकार ही दिलेली आहे. विशेषतः मी असं म्हणेल की जसं आदिवासी ग्रामपंचायत म्हणजे एक प्रकारचं मिनी सरकारच आहे. आपलं गाव आपलं सरकार ही संकल्पना या ठिकाणी जी आहे, परंतु आजही पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आज आदिवासी पातळी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसत नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की आम्ही जे प्रकारचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून देतो आहोत गाव पातळीवरती, ते मुळात अशिक्षित आहेत, अज्ञान आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून, सरपंच म्हणून माझे राईट्स काय आहेत, माझे अधिकार काय आहेत, या पद्धतीची जाणीवा, या प्रकारचा माहिती ही त्यांना नाही आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की गाव पातळीवर जे माझे सुशिक्षित तरुण आहेत किंवा आपण सुद्धा या ठिकाणी जे आहेत की आज गाव पातळीवरती आपण सर्व जे आज नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडलेले जे काही तरुण वर्ग या ठिकाणी आहे, त्यांनी काही वेळ का असेना गावासाठी दिला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण जर गाव पातळीवरती या लोकांचं प्रबोधन केलं, कारण त्याचे अधिकार काय आहेत, त्यांचे कर्तव्य या ठिकाणी काय आहेत, किंवा पेसा योजना असेल किंवा अनेक प्रकारचे वित्त या ठिकाणी असेल, टक्कर बापा या ठिकाणी योजना असतील, TCP या ठिकाणी योजना असतील, मला वाटतं 316 योजना या ठिकाणी ग्रामपंचायत पातळीवरती राबवल्या जातात. या प्रकारचं प्रबोधन कार्यशाळा जर आदिवासी ग्रामपंचायत या ठिकाणी घेतल्या, तालुका स्तरावर या ठिकाणी जर काही निवडक गावं या ठिकाणी निवडली आणि आपण जर या ठिकाणी त्या आदिवासी ग्रामपंचायतीच्या त्या लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी प्रबोधन कार्यशाळा या ठिकाणी घेतल्या, त्याचं प्रबोधन या ठिकाणी केलं, त्यांना ग्रामपंचायतीचे कायदे काय आहेत, अधिकार काय आहेत, त्यांचे राईट्स काय या ठिकाणी आहे, पेसा कायदा नेमका काय आहे, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी कशी करायची आहे किंवा निधी कसा वापरायचा आहे, या सर्व संबंधीचं आपण जर या ठिकाणी त्यांना माहिती या ठिकाणी दिली तर मला वाटतं निश्चितपणानं गावं बदलल्याशिवाय राहणार. आजही दुर्दैव या ठिकाणी असं आहे की आजही आमच्याकडे 14 वित्त आयोग असेल, 12 वित्त आयोग असेल किंवा हजारो 50-60 वर्षामध्ये पैसा खर्च झाला हो, पण विकास मात्र झाला नाही. का झाला नाही? तर त्याला आम्ही समाज नागरिक म्हणून आम्ही जबाबदार आहोत. कारण आमच्या गावामध्ये येणारा जो पैसा आहे, जो सरकारी निधी या ठिकाणी जो आहे, तो निधी कसा खर्च करावा हे सर्व अधिकार त्या ग्रामपंचायतीला दिलेले आहेत. पेसा कायद्यात तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आपलं सरकार, आपलं गाव आपलं सरकार, आपली संकल्पना पण समजून घेत नाही आहोत. या संबंधीचं प्रबोधन या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तो निधी फक्त कागदावरती खर्च होतोय, प्रत्यक्षात खर्च होताना दिसत नाही. आणि त्यामुळे सुद्धा आपण बघत आहोत की आमची गावची गावं आज विकासापासून वंचित आहेत. आणि म्हणून आजही मला या ठिकाणी म्हणायचं आहे की वन हक्क कायदा या ठिकाणी असतील, मनरेगासारख्या योजना या ठिकाणी असतील, मला सांगायला या ठिकाणी आनंद या ठिकाणी असा वाटतो की आजही सुद्धा आपण बघत आहोत की काही गावं विशेषतः या ठिकाणी बघितलं तर मनरेगाच्या योजनेमध्ये सहभागी होत आहेत, पण आजही आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये मनरेगासारखी योजना या ठिकाणी असेल, त्या योजनेचे लाभार्थी निवडले जात नाहीत. ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीची आहे, सदस्यांची आहे, ग्रामसेवकांची या ठिकाणी आहे. पण माहीतच नाही आहे काय चाललं आहे. म्हणजे आपण त्या वंचित आहेत. म्हणजे तुम्हाला रोजगार या ठिकाणी द्यायचा आहे, पण आज तुम्हाला शासन रोजगार या ठिकाणी देत आहे, पण मनरेगासारखी योजना आमच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचलेली नाही. कृषी विभागाच्या ठिकाणी लोक आमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग या सर्वांची जबाबदारी जी आहे, मला हे सांगायचं आहे की गावातील जे तरुण वर्ग जो आहे, या तरुणांनी जर हे लक्षात घेतलं की मला माझ्या गावाचा विकास करायचा आहे, विकास कोणी बाहेरचे व्यक्ती येऊन करणार नाही आहे, की जादूची काठी या ठिकाणी नाही आहे, आपणच आपला विकास या ठिकाणी करायचा आहे. आपण आपले कायदे, आपले आपले अधिकार, आपले राईट्स, आपल्या गावासाठी निधी आपण जर या ठिकाणी समजून घेतला तर कुठं खर्च करायचं आहे, तर मला वाटतं प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा काम करावं लागेल. परंतु आमचं अज्ञान आहे. कारण आपण बघत आहोत की आज आपण जर या ठिकाणी बघितलं तर आजही समाजामध्ये आपल्या अधिकारांच्या संबंधामध्ये तो हक्कांच्या संबंधात त्याला जाणीव नाही आहे. प्रचंड प्रमाणामध्ये निधी खर्च होते. मी तुम्हाला एक सांगायला या ठिकाणी आवडेल की महाराष्ट्र शासन सुद्धा या ठिकाणी आदिवासी समाजाच्या 9% जो अर्थसंकल्पाच्या 9% रक्कम जी आहे, निधी जो आहे, तो या ठिकाणी आदिवासी विकास योजनेवरती खर्च केला पाहिजे.
जवळजवळ एका आर्थिक वर्षामध्ये 5,500-6 हजार कोटी रुपये ठिकाणी खर्च होतात. मग मला सांगा 70 वर्षामध्ये 5,500-6 हजार कोटी रुपये एका आर्थिक वर्षामध्ये खर्च होत असतील आदिवासी समाजावरती, तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आजही आदिवासी समाज का बदलला नाही? आजही मेळघाटचा परिसर असेल, आजही चंद्रपूरचा परिसर असेल, आजही गडचिरोलीचा प्रदेश असेल, आजही नंदुरबारचा प्रदेश या ठिकाणी असेल, आजही माझा आदिवासी समाज बांधव आज अंधारात राहतो आहे. आजही त्याच्यापर्यंत पाणी पोचलेलं नाही, पिण्याचं पाणी पोचलेलं नाही, रस्ते पोचलेले नाही, दिवाबत्ती पोचलेली नाही, चांगलं शिक्षण पोचलेलं नाही, रोजगाराच्या संधी या ठिकाणी पोचलेलं नाही. ते का घडलं? कुठे गेला हा खर्च? कुठे गेला हा पैसा? हे आपण जर या ठिकाणी बघितलं त्याचं कारण एक जे आहे की आज आमच्या तरुणांची जी भूमिका मला सांगायचं आहे की आम्ही जागृत झालं पाहिजे. आमचा निधी आमच्यासाठी आम्ही वापरला पाहिजे, यासाठी आम्ही प्रश्न विचारले पाहिजे सिस्टीमला, व्यवस्थेला. त्यासाठी आम्ही जागरूक असलं पाहिजे. गाव पातळीवरती या ठिकाणी आम्ही ग्रामसभा घेतल्या पाहिजेत. आमच्याकडे ग्रामसभाच होत नाही. आमच्या आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये आपण जर बघितलं तर एकही ग्रामसभा होत नाही प्रत्यक्षामध्ये. फक्त या ठिकाणी 26 जानेवारी 15 ऑगस्ट या ठिकाणी ग्रामसभा होते. त्यानंतर एकही ग्रामसभा, महिलांची ग्रामसभा या ठिकाणी होत नाही. फक्त कागदावरती या ठिकाणी सर्व केलं जातं. आणि त्यामुळे आलेला निधी जो आहे तो निधी मुख्य लाभार्थी जो आहे, खरा घटक जो वंचित घटक जो आहे समाजातला सुद्धा, त्याच्यापर्यंत नीटपणाने पोहोचला जात नाही. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय या ठिकाणी असले अनेक निधी या ठिकाणी येतो, अनेक योजना या ठिकाणी येतो. आज आम्ही बघतो या ठिकाणी आमच्याकडे मुलांसाठी या ठिकाणी, लोकांसाठी या ठिकाणी, आदिवासी समाजासाठी या ठिकाणी अनेक प्रकारच्या योजना आहेत. परंतु सिंचनाची सुविधाच नाही आहे आणि त्याला इंजन आणि मोटर वाटली जाते. तो विकणार नाही, ते काय करणार आहे? आणि म्हणून काळानुरूप या ठिकाणी आता समाज जो आहे तो जागृत झाला पाहिजे की आमच्यासाठी समाजानं, जनतेनं, आपण आपल्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जागृत होऊन आपण शासनाशी या ठिकाणी शासन स्तरावरचे जो काही निधी आहे त्या निधीचा योग्य विनियोग या ठिकाणी केला तर निश्चितपणानं समाज हा मुख्य पातळीवरती मुख्य प्रवाहामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये हे प्रश्न या ठिकाणी जे आहे ते विकासापासून आपण जे दूर आहोत, तर गाव पातळीवर सुद्धा आपण या ठिकाणी आदिवासी तरुणांनी या ठिकाणी आपण जर विकासाचा या ठिकाणी आपला प्रदेश साधायचा असेल त्या समाजाला खऱ्या अर्थानं प्रबोधन केलं पाहिजे की कशा प्रकारचा पैसा निधी आहे, ग्रामपंचायतीचे कायदे काय आहेत, नेमकी कशा प्रकारे आपण निधीचा वापर या ठिकाणी केला गेला पाहिजे, या संबंधीचा वापर प्रत्यक्ष कामं होतात का नाही होतात, यासाठी मला आज म्हणायचं आहे की प्रत्येक गावामध्ये तरुणांनी दक्षता कमिटी जी आहे ती स्थापन केली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आदिवासी तरुण जो आहे, होतकरू या ठिकाणी तरुण आहे, शिकले समाजाचा तरुण जो आहे, त्यांनी दक्षता समिती स्थापन करायला पाहिजेत आणि दक्षता समितीच्या माध्यमातून आपल्या गावातील ज्या ग्रामपंचायत असतील, प्रशासन या ठिकाणी असेल, त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज आपण बघतो की लाखो करोड रुपयाचा अपार या ठिकाणी आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये होतो आहे. त्याला जबाबदार कोण आहे? तर नागरिक म्हणून आपण जबाबदार आहोत, समाज म्हणून आपल्याला आपण जबाबदार आहोत. आपलं अज्ञान आहे, आपण त्यांना प्रश्न या ठिकाणी विचारत नाहीये. आणि म्हणून ही सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण जर आदिवासी तरुणांनी ही भूमिका घेतली की माझं गाव माझं सरकार आणि प्रत्येक गावामध्ये मला जर विकास साधायचा असेल तर आपण जागृत असलं पाहिजे, आपण सजग असलं पाहिजे. मी प्रश्न या ठिकाणी सिस्टीमला विचारले पाहिजेत. काय विकास होणार नाही? आपण बघत आहोत की हिवरेबाजू पोपटराव पवारांचं गाव या ठिकाणी असेल, पाटोद्यामध्ये या ठिकाणी तुमचं भास्करराव पेरेपाटलांचं ठिकाणी गाव असेल. एक ग्रामपंचायत काय करू शकते, एक गाव काय करू शकतं? मला वाटतं आदिवासी ग्रामपंचायतीमध्ये पैशाची कमतरता नाही आहे, निधीची कमतरता नाही आहे, परंतु केवळ आपलं अज्ञान आहे. आणि आपलं अज्ञानापोटी या ठिकाणी इथली व्यवस्था या सर्व गोष्टीचा फायदा उठवते आहे. आणि म्हणून गावातील तरुणांनी संघटित होऊन, मी सांगितल्याप्रमाणे आज सजग होऊन, जागृत होऊन आपल्याला आलेला निधी जो आहे तो आपण जागृतपणे खर्च जर या ठिकाणी केला तर निश्चितपणानं आपण समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी येऊ शकतो. विकास म्हणजे काय? या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं ही खऱ्या अर्थानं आजची खरी काळाची ही गरज या ठिकाणी जी आहे. दुसरा महत्त्वाचा ठिकाणी विषय आपण जर या ठिकाणी बघितला तर शेती व्यवसाय आपण बघत आहोत. अनेक प्रश्न आहेत. आज आपण बघत आहोत की पारंपरिक शेती या ठिकाणी सर्व आदिवासी समूह या ठिकाणी करतो आहे. आज बदलता हवामान, बदलता निसर्ग आपण या ठिकाणी बघितला तर आदिवासी समाजाचं मिळणारं उत्पन्न आज त्याची गुजराणी या ठिकाणी होऊ शकत नाही. इकडे प्रश्न या ठिकाणी आहे. परंतु पारंपरिक शेतीला आपण जर या ठिकाणी चांगली जोड या ठिकाणी आदिवासी तरुणांनी या ठिकाणी दिली, त्यांनी सुद्धा प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. छोटे मोठे व्यवसाय आपण या ठिकाणी केले पाहिजेत. शेती आपण या ठिकाणी केली, पारंपरिक शेतीला आपण सेंद्रिय शेतीच्या ठिकाणी जोड या ठिकाणी दिली तर निश्चितपणे आपण प्रगती साधू शकतो. मला या ठिकाणी तुम्हाला उदाहरण द्यायला आवडेल की अकोले तालुक्याच्या ठिकाणी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा आदर्श आहे. ममता भांगरे या ठिकाणी आहेत की त्यांनी ते देशी वाण या ठिकाणी जतन केलं. मला वाटतं या ठिकाणी आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा किंवा संबद्ध समाज या ठिकाणी आहे, संबद्ध देशामध्ये या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर या ठिकाणी होतो आहे. पण विशेषतः आदिवासी समाजामध्ये आपण बघत आहोत की एक 15-20 वर्षापूर्वीची परिस्थिती या ठिकाणी बघितली सर्व काही पिकत होतं, धान्य पिकत होते. पण आज अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर या ठिकाणी केला, भविष्यामध्ये शेती नापीक होण्याच्या मार्गावरती आहे. मला वाटतं ही सुद्धा प्रबोधन होणं काळाची गरज आहे. आदिवासी शेतकऱ्याने जास्तीत जास्त या ठिकाणी सेंद्रिय शेती या ठिकाणी असेल, कंपोस्ट खत या ठिकाणी असेल, याचा वापर आपल्या शेतीमध्ये या ठिकाणी केला पाहिजे. धान पीक या ठिकाणी जे आहे आपल्या आदिवासी समाजा ठिकाणी मुख्य पीक या ठिकाणी जे आहे ते जर आपण या ठिकाणी पारंपरिक वाणं या ठिकाणी जतन केली तर आज त्याला सुद्धा चांगली बाजारपेठ ठिकाणी मिळू शकते. पण ते होताना दिसत नाही. आणि म्हणून
खऱ्या अर्थानं ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी ज्या आहेत त्या गोष्टींचा आपण आदर्श या ठिकाणी घेतला तर निश्चितपणानं समाज प्रगती ठिकाणी जाईल. आणि या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण जर या ठिकाणी पुढे भविष्यामध्ये वाटचाल या ठिकाणी केली, प्रश्न खूप आहेत, प्रश्नाची कमतरता नाही आहे, परंतु या सर्व प्रश्नांना घेऊन आपण जर या ठिकाणी एकत्र गेलो तर निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या पुढे जाता येईल. दुसऱ्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की राजकीय संघटन किंवा आपण बघितलं की राजकीय सजगता एक आपण जर या ठिकाणी बघितलं संबंध महाराष्ट्राचा किंवा देशाचा आपण जर विचार या ठिकाणी केला, आपल्याला लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या ठिकाणी असतील. आज आपण जर बघितलं प्रत्येक गावाचं विशेषतः आदिवासी भागातील या ठिकाणी या ठिकाणी आपण जर या ठिकाणी प्रतिनिधींचा विचार या ठिकाणी जर केला तर या संबंधी सुद्धा एक समाज म्हणून आपण एक निर्णायक भूमिका घेण्याची आता वेळ आलेली आहे. ती अशी आहे की आपण आपले लोकप्रतिनिधी जे आहे की लोकप्रतिनिधींना सुद्धा आपल्या विकासासंदर्भातला कलमी कार्यक्रम विचारला पाहिजे की गेले 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये काय विकास केला. मग तो विकास, तो सामाजिक विकास असेल, तो राजकीय, तो आर्थिक विकास या ठिकाणी असेल किंवा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण कुठे प्रश्न विचारले पाहिजे. कारण आपण जोपर्यंत प्रश्न या व्यवस्थेला विचारत नाही तोपर्यंत त्यांचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही. कारण समाज जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत अंधारात आहे, तो आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी कमकुवत आहे, तोपर्यंत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम आपल्याच लोकप्रतिनिधींनी काही अंशी केलेलं आहे. सर्वांनी अपवाद सोडता हे नाकारून चालणार नाही. आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज काही अंशी आपण या गोष्टीचं सजगतेने विचार या ठिकाणी केला पाहिजे की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो आहोत त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा आपला एक सामाजिक दबाव गट त्याच्यावरती या ठिकाणी आपला असला पाहिजे. आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण भेटलो तर आपण हे संघटित या ठिकाणी झालं पाहिजे. आणि या सर्व माध्यमातून आपण आपल्या राजकीय नेते मंडळी असतील, वेगळ्या पक्षाचे भले या ठिकाणी कोणी असू द्यात, त्यांना सुद्धा आपण आपला एक सामाजिक दबाव गट आपण निर्माण या ठिकाणी केला तर निश्चितपणानं त्यांना सुद्धा कामं करावी लागतील, त्यांना विचार या ठिकाणी करावा लागेल, संघटित त्यांना या ठिकाणी व्हावं लागेल. आणि आदिवासी समाजाचे मूलभूत जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी त्यांना सोडवावं लागतील. आणि म्हणून राजकीय सजगता सुद्धा, राजकीय जागरूकता सुद्धा या ठिकाणी समाजामध्ये आली पाहिजे. केवळ मतदानापुरतं आपण एक दिवस जाऊन या ठिकाणी मतदान करणं हा वेगवेगळा, मतदान कसे करतो आपलं सगळ्या ठिकाणी माहीत आहे, परंतु आपण कोणताही प्रामाणिकपणानं जो व्यक्ती प्रामाणिक आहे, कोणी या ठिकाणी असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, विचारधारा या ठिकाणी असेल, परंतु तो समाजासाठी या ठिकाणी काम करतो आहे, अशा व्यक्तींना आपण आपलं लोकप्रतिनिधी निवडलं पाहिजे. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ती विधिमंडळ असेल, या सर्व पातळीवरती आपण या ठिकाणी योग्य ती भूमिका आपण जर घेतली, राजकीय संघटना सुद्धा या ठिकाणी आपण जर घेतलं तर निश्चितपणानं योग्य ते प्रतिनिधी आपला आवाज आपल्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी मानतील, आपल्या प्रश्न ठिकाणी सोडतील, मतदारसंघाचा विकास या ठिकाणी होऊ शकतील. आणि म्हणून आज संबंध मराठाचा ठिकाणी विचार केला, आज प्रश्न आपण बघतो आहोत की मेळघाटामध्ये आजही कुपोषण आहे, आजही जव्हार मोकाटमध्ये कुपोषण आहे, आजही रोजगाराचे प्रश्न या ठिकाणी, आजही आदिवासी बांधवांना रोजगारासाठी या ठिकाणी वर्षातील 8 महिने त्याला बाहेर फिरावं लागतं. काय फिरावं लागतं? का रोजगार संधी निर्माण झाल्या नाही? भौगोलिक या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी भले या ठिकाणी वेगळी असेल, परंतु त्या ठिकाणी पर्यटनाचा विकास या ठिकाणी असेल, या अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्या माध्यमातून जरी विकास साधला गेला असता तर स्थानिकांना रोजगार या ठिकाणी मिळू शकला असता, पण ते होताना दिसलं नाही. आता कुठेतरी या ठिकाणी होतं आहे. हे का घडतं आहे? त्याचं कारण एक आहे की लोकप्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं होतं की हा समाज जागृत झाला, हा सजग झाला, हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर आपल्याला प्रश्न विचारेल. आणि आपली राजकीय जी या ठिकाणी जी वाटचाल जी आहे ती वाटचाल या ठिकाणी आपल्याला जर चालवायची असेल तर समाजोपंत अज्ञानात आहे, अंधारात आहे, तोपर्यंत आपण आपलं राजकारण करत राहणार आहोत. आणि म्हणून मला वाटतं आज सुद्धा आपण अतिशय समाजानं जाणीवपूर्वक राजकीय सजगता या ठिकाणी बाळगणं, आपली जो व्यक्ती या ठिकाणी असेल, जो आपलं काम करणार आहे, मग तो स्थानिक स्वराज्य संस्था असेल, मला वाटतं गाव पातळीवरचा ग्रामपंचायत सदस्य असेल, तर या ठिकाणी विधिमंडळाचा सदस्य असेल, या प्रत्येक विधिमंडळ सदस्यावरती सुद्धा आपला वचक असला पाहिजे आणि त्यांच्याकडून कामं आपण करून घेतली पाहिजेत. तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे आणि त्यांची सुद्धा ती बांधिलकी असली पाहिजे. पण ही बांधिलकी कधी निर्माण होईल? जर समाज जागृत झाला तर, जर त्याच्याकडे सजगता आली तर. आणि म्हणून भविष्यामध्ये आपण या सर्व गोष्टीचा जर विचार या ठिकाणी केला तर निश्चितपणानं समाज हा भविष्यामध्ये चांगल्या प्रगतीपथावर येऊ शकतो. म्हणून आज प्रश्न खूप आहेत, प्रश्नांची कमतरता या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून या संबंधी आपण जर या ठिकाणी बघितलं तर जागरूक नागरिकपणा, विशेषतः आदिवासी जो समाजातील तरुण या ठिकाणी जे आहे, तरुणाची जबाबदारी आज ती आहे की आपण संस्कृती संवर्धनाबरोबरच आपलं सामाजिक, आर्थिक, राजकीय या सर्व बाबतीमध्ये प्रबोधन होणं काळाची गरज आहे. आणि ते संघटन करण्याचं काम हे आपल्या सर्वच समाजातील सर्वच घटकांनी या ठिकाणी केलं. विशेषतः नोकरदार वर्ग या ठिकाणी जो आहे, आज नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जो बाहेर गेलेला आहे,
त्यांची आपली सर्वांची जबाबदारी या ठिकाणी जी आहे की मी माझं गाव, माझं समाज, माझं कुटुंब याला माझी बांधिलकी म्हणून, माझं सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी म्हणून मी समाजाचं कधी देणं लागतो या भावनेतून मी काही वेळ समाजासाठी या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्या वेळेतून मी समाजाचा जे काही प्रश्न आहे त्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी केला तर मला वाटतं भविष्यामधील आदिवासी समाज निश्चितपणानं एक वेगळ्या वाट्यावरती या ठिकाणी येईल आणि म्हणून ही लढाई लढायची म्हणून पुन्हा आपल्याला या ठिकाणी उलगुलान करायचं आहे. पुन्हा आपल्याला धरती आबा बिरसा मुंडा असतील, क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील, या ठिकाणी आपण जर बघितलं राणी दुर्गावती असतील, तंट्या भील या ठिकाणी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी असतील, ह्या महामानवाने जो आपला मूलमंत्र या ठिकाणी दिलेला आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्या आणि लढा देण्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षण या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत आणि हे प्रबोधन आपण या ठिकाणी जरी केलं, प्रत्येक गावातील माणूस संघटित झाला, एक सुशिक्षित झाला आणि प्रत्येकाकडे जागरूकपणाने या भूमिकेकडे बघितलं, या प्रश्नांकडे बघितलं तर मला वाटतं आदिवासी समाजाचा पुढील भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल असणार आहे ही मला खात्री आहे. मला वाटतं या अनेक विषयाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी विचार आहेत. या एक अर्धा पाऊण तासामध्ये तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मला या ठिकाणी ऐकून घेतलं आणि मला पुन्हा एकदा या ठिकाणी मी सन्मान्य डॉक्टर डाकोरे सरांनी आज या फेसबुक लाईव्हवरती या ठिकाणी उलगुलान एक साहित्यिक चळवळ या फेसबुक लाईव्हवरती मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली आणि असंख्य समाज बांधव या ठिकाणी मी बघतो या ठिकाणी स्क्रीनवरती या ठिकाणी सहभागी झाले आणि त्यांनी माझे विचार या ठिकाणी ऐकून घेतले. निश्चित या ठिकाणी मला भविष्यामध्ये खात्री आहे आपण सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी उलगडून करूयात आणि भविष्यामधील आदिवासी समाजाचं संघटन जे आहे ते व्यापक पातळीवर या ठिकाणी करूयात आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहूयात. धन्यवाद. जय आदिवासी.